विधानसभा निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी उद्धव ठाकरेंची 3 दिवसीय दिल्ली बारी। रमेश चेन्नीथला यांची घेतली भेट। राहुल गांधी सोनिया गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटणार। हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही। मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत। 29 ऑगस्टला निर्णय। स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी काही जण माझ्यावर तुटून पडले। जरांगेंचं नाव न घेता राज ठाकरेंवर हल्लाबोल उचकवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही घणाघात। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचा पत्ता कट। संबंधितांनी केलेल्या चुकीला माफी नाही, नाना पटोलेंचा इशारा। आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली 3 आठवड्यांची मुदत। अजित पवारांची विनंती मान्य। चंद्रभागेची पूर पातळी ओसरायला सुरुवात। उजनी आणि वीर धरणातला विसर्ग कमी। पंढरपूरकरांचं सध्याचा धोका टळला। बांगलादेशातील अराजकतेनंतर भारतात आलेल्या शेख हसीना यांना धक्का। अमेरिकेकडून व्हिसा रद्द तर इंग्लंडकडून राजाश्रय मिळणार नसल्याचं स्पष्ट। बांगलादेशातील परिस्थितीवर भारताची नजर। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं राज्यसभेत निवेदन। भारत सरकार लष्कर प्रमुखांच्या संपर्कात असल्याची माहिती। बांगलादेशात वातावरण तापलं। समाजकंटकांकडून हिंदूंच्या मंदिरांसह घरांची जाळपोळ। काहींची हत्या करण्यात आल्याची ही माहिती। सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत कोळी समाज बांधवांचा गोंधळ। जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी। घरात गाढ झोपलेल्या मुलाला उठवण्यासाठी चक्क अग्निशमन दलाला पाचारण केलं। सेफ्टी डोअर कापून मुलाला झोपेतून उठवावं लागलं। पिंपरी चिंचवड मधला धक्कादायक प्रकार। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राची पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक। पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटरवर नीरजची भालाफेक। विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये धडक। कुस्तीत 50 किलो वजनी गटात पहिल्या 2 सामन्यात मोठे विजय।